रफी इज रफी. मोहम्मद रफीसाठी नौशादजी त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यात नौशादजींचा सर्वात मोठा हात. ज्या काळात दिलीप कुमार खूपच फॉर्ममध्ये होते, त्या काळात त्यांना आवाज द्यायचे तलत महमूद. आणि नौशादजींची एकदा मर्जी बसली मोहम्मद रफी साहेबांवर. तेव्हा नौशादजींनी ठरवलं की अनेक नायकांचा हा आवाज बनू शकतो. असंच मोहम्मद रफी यांच्याकडं टॅलेंट आहे, तेवढी त्यांची पात्रता आहे. आखिर हिरे को पहचान जवेरी को होती है, असं जे म्हणतात. संगीतकारांच्या दुनियेत नौशादजी एक दबदबा असलेलं नाव होतं. आणि त्यांचीच मर्जी जेव्हा एखाद्या आवाजावर बसते, तेव्हा मग काळ बदलायला वेळ लागत नाही. दिलीप कुमार यांच्यासाठी नेहमी तलत महमूद गायचे आणि नौशादजींनी ठरवलं. दीदार नावाचा चित्रपट त्यांच्याकडे आला. त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की मोहम्मद रफी यांना दीदारमधली गाणी गाण्याचा आपण चान्स देऊ शकतो. आणि मग या संधीचं मोहम्मद रफी साहेबांनी सोनं केलं. दीदारची गाणी प्रचंड गाजली आणि लोकांच्या ओठावरती रेंगाळू लागली. अर्थातच ही गाणी गायली कोणी? मोहम्मद रफ़ी. मोहम्मद रफ़ी. और इस नाम का बोलबाला शुरू हो गया. मोहम्मद रफी साहेबांची ही अशी वाटचाल सुरू होती. तब्बल 4-4.5 वर्ष त्यांना नौशादजींची मर्जी त्यांच्यावर बसेपर्यंत तसा थोडा त्रास झाला, नाही असं नाही. प्रत्येक कलाकाराच्या जीवनात संघर्ष हा ठरलेला आहे. या संघर्षातनं जो माणूस प्रयत्नवादी राहून पुढे जायचं ठरवतो आणि समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे, लोकांना काय आवडू शकतं आणि आपण काय देऊ शकतो, या गोष्टींचा सतत मनामध्ये जर अभ्यास करत राहिला एखादा पार्श्वगायक होण्याच्या मार्गावर असलेला गायक, तर त्याला यश नक्की मिळू शकतं. असाच काहीसा प्रकार मोहम्मद रफी साहेबांच्या बाबतीत घडला. दीदार खूप गाजला. त्याच वेळेस थोडासा आसपास आन हा चित्रपट पण आला होता. मोहम्मद रफींची कारकीर्द सुरू झाली होती. कहते हैं कि उनका दौर अभी शुरू हो गया है. आणि एक एक गायक मागे पडू लागले. पिक्चरमध्ये नायक कोणीही असो, पण आवाज मोहम्मद रफी आणि जास्तीत जास्त चित्रपटाचं संगीत नौशादजी. आणि मग हे समीकरणच होऊन गेलं. याच समीकरणाचा एक भाग म्हणजेच प्रचंड गाजलेला चित्रपट बैजू बावरा. आता या बैजू बावराची सगळीच गाणी खूपच प्रसिद्ध झाली. लोकप्रियतेचं शिखर गाठलं प्रत्येक गाण्याने आणि या चित्रपटाने, असंच म्हणावं लागेल. म्हणजे अशात आवाज मोहम्मद रफींचा, संगीत नौशादजींचं आणि गीतकार शकील बदायुनी. आता ह्या चित्रपटातली एक मोठी गंमत आणि आजच्या घडीला जे लोक हिंदू मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करू इच्छितात किंवा जे मुस्लिम आज या नौशादजी, मोहम्मद रफी साहेब आणि शकील बदायुनीजी यांच्या विचारांचे नाही आहेत, अशा लोकांना एक चांगली चपराक आहे. का बरं मी असं बोलतो? या बैजू बावरामधल्या या गाण्याविषयी मी का बोलतोय? कोणत्या गाण्याविषयी बोलतोय? आणि नक्की काय घडलं मग या गाण्याच्या वेळेस? मित्रांनो, बैजू बावरामध्ये एक
मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजातलं भजन आहे. मन तरपत हरिदर्शन को आज. या गाण्याने हे सिद्ध केलं की मोहम्मद रफी साहेब हे एक अष्टपैलू गायक आहेत. रागदारीवरची पण गाणी ते अतिशय उत्कृष्टरित्या गाऊ शकतात. हा संदेश त्यांची जनप्रियता जेव्हा शिखरावर जात होती तेव्हाच हा संदेशसुद्धा दिला गेला की अरे यार, ये सिंगर तो शास्त्रोक्त भी गा सकता है और वो भी इतने अच्छे तरीके से वो गाता है, जैसे कि बैजू बावरा का ये भजन है. या भजनाच्या बाबतीतला संगीताचे पीसेस सगळे तयार झाले. आता आपण फायनल रेकॉर्डिंग करण्यास सज्ज आहोत. असं ज्या दिवशी नौशादजींना वाटलं त्याचा दुसरा दिवस त्यांनी ठरवलं की चलो कल हम फायनल रेकॉर्डिंग कर लेते हैं. शकील बदायुनी यांनी ते लिहिलं होतं म्हणून त्यांनाही आमंत्रित केलं. नौशादजी स्वतः आणि मोहम्मद रफी साहेब असे तिघं असताना स्टुडिओमध्ये त्यांनी स्टुडिओतल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आवर्जून सांगितली कि कल हमारे स्टूडियो में हम लोग एक श्री कृष्ण जी का भजन रिकॉर्ड करने जा रहे हैं. तो जब हम भजन गा रहे हैं तो मैं आपको विनती करूंगा सबको कि आपको कल अपने अपने भगवान की पूजा करनी है. एकदम नहा धो के पूजा करके खुद को 100% पवित्र बनाकर आप सबको स्टूडियो में इतने इतने बजे पहुंचना है और हम लोग बैजू बावरा फिल्म का एक बहुत ही बेहतरीन भजन है जो कि हमारे शकील साहब ने लिखा है, उसका हम रिकॉर्डिंग करेंगे. जो पीसेस सब हमने तैयार किए हैं आपको तो पता है. अशा पद्धतीने एखादा मुस्लिम संगीतकार त्याच्या स्टुडिओमधल्या प्रत्येक व्यक्तीला इन्क्लुडिंग अरेंजर अल्सो, म्हणजे सगळे वादक प्लस अरेंजर प्लस रेकॉर्ड करणारे ते रेकॉर्डिस्ट, असा प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ही विनंती केली कि उद्या सकाळी अतिशय पवित्र भावनेने नहा धोकर अपने अपने भगवान को पूज कर हमें स्टूडियो में आना है. आणि स्टुडिओत आल्यानंतर तिथे मस्तपैकी देवाची आरती झाली सगळ्यांनी मिळून आणि एक पवित्र वातावरण त्या स्टुडिओमध्ये निर्माण केलं गेलं. पहा मित्रांनो, लिरिक्स राइटर शकील बदायुनी, संगीतकार नौशाद जी और गायक मोहम्मद रफ़ी साहब, तिन्ही मुस्लिम धर्मीय, परंतु विचारांची प्रगल्भता कुठल्या उंचीवर आहे नौशादजींची, शकील बदायुनी त्यांची, मोहम्मद रफींची. ह्या वैचारिक पातळीला कवी प्रवीत शोतर्फे करोडो प्रणाम, करोडो प्रणाम. अतिशय अंतःकरणपूर्वक मी या तिघांनाही प्रणाम करतो. त्यांची ही विचार करण्याची प्रवृत्ती पहा. एक मुस्लिम लिहितो, एक मुस्लिम संगीत देतो आणि तिसरा मुस्लिम गातोय ते गाणं, ते भजन, आणि ते आपल्या हिंदू धर्मियांच्या आवडीचं भजन ठरलं. आजही ते भजन काशी विश्वेश्वर या मंदिरामध्ये रोज सकाळी लावलं जातं. अमरत्व, अमरत्व म्हणजे काय, याच्या व्यतिरिक्त कुठलंही अमरत्व नाही. पहा, मोहम्मद रफींना जाऊन किती दिवस झाले, किती वर्ष झाली, तरी पण त्यांच्या आवाजातलं हे भजन आज कायमचं काशी विश्वेश्वर मंदिरात लावलं जातं. काय तिथं जात धर्म काही आड येतं? म्हणूनच कोणतीही कला असेल ना, संगीत असो, गायन असो, कोणतीही कला असो, याला कुठल्याही सीमांचं आणि धर्माची जी बंधनं घातली जातात ना, तेव्हा अक्षरशः हसू येतं की अरे, या अशा विचारांच्या थोडं तरी जवळ पोचण्याचा प्रयत्न करा, असं सांगावंसं वाटतं ओरडून अगदी. त्याच्यामुळं हे भजन मी पण
हा व्हिडिओ तयार करण्याच्या आधी ऐकलं आणि मोहम्मद रफी साहेबांना मनोमन करोडो प्रणाम केले. बॅकग्राऊंडला मोठ्या भिंतीवर ओम आहे आणि समोर उभा राहून मोहम्मद रफी साहेब हे गीत गात आहेत आणि साईडला नौशादजी उभे आहेत आणि ते शेवटी तो एक मोठा कंपोजर आहे, मोठा संगीतकार आहे. त्यांचे गायकाला समजण्यासारखे आणि संगीतकारांना समजण्यासारखे जे काही हातवारे चालू असतात ते नौशादजी पण अतिशय प्रसन्न मुद्रेने ते इशारे करत आहेत. मोहम्मद रफी साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रचंड उंचीचा एक भक्तिभाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला आहे आणि भजनातले शब्द क्या बात आहे. शकील बदायुनी यांना करोडो प्रणाम. त्यामुळं हा जो एक सुवर्ण योग आहे त्या सुवर्ण काळातला तो मला तुमच्याशी शेअर करावा असं वाटला. ज्या योगे मला या तिन्ही मुस्लिम कलाकारांचा खूप मोठा गौरव, मला शाब्दिक गौरव मी करू शकतो. मनामध्ये तर अतिउच्च कोटीचं प्रेम आहे या सर्व कलाकारांबद्दल माझ्या मनात. ते तर कधीही यत्किंचितही कमी होणार नाही. तिथे कोणत्याही सीमा मला अडवू शकत नाहीत की मला हा कलाकार का आवडतो, तो कलाकार का आवडतो, असं मला कोणीही विचारू शकत नाही. भले कलाकार कोणत्याही धर्माचा का असेना, त्याच्यातल्या कलेला मी सलाम करतो, प्रणाम करतो, वंदन करतो. खूप सन्मानाने मी ती कला आणि तो कलाकार यांना मी माझ्या मनामध्ये पूजत असतो. असाच हा बैजू बावराचा किस्सा मित्रांनो. आजच्या युगामध्ये एक संदेश मला दोन्ही समाजांना द्यायचा आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे. आणि अर्थातच या तिन्ही कलाकारांना कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा मोहम्मद रफी साहेबांचा व्हिडिओ. पुन्हा एकदा सांगतो, रफी इज रफी. पुन्हा मोहम्मद रफी होणे नाही. आणि नौशादजींसारखा ज्ञानी संगीतकार, जिज्ञासू आणि हिऱ्याची पारख असणारा एक उत्तम जव्हेरी असंच मी वर्णन करेन. नौशादजींनासुद्धा जेव्हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्यावेळची एक खूप सुंदर त्यांची मुलाखत मी ऐकली होती खूप पूर्वी. नौशादजीसुद्धा मुंबईमध्ये आले आणि लगेच संगीतकार नौशाद म्हणून नावारूपाला आले असं नाही घडलं. मी सांगितलं तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही. ज्यांना माहीत आहे त्यांच्याविषयी बोलत नाही मी, कारण बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांना जीवनगौरव देण्याचा एक पुरस्कार सोहळा होता. त्या सोहळ्यानंतर त्यांची एक मुलाखत झाली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कि मैं जब बम्बई में नया नया आया तो मेरे पास तो कुछ भी नहीं था. फिर मैंने एक झोपड़ी बनाई. उस ज़माने में तो फुटपाथ भी नहीं थे. रास्ते के किनारे पे बस थोड़ी बहुत मिट्टी वाली जगह थी. वहाँ पे मैंने झोपड़ी बनाई और कई सालों के बाद मेरा नाम होने में तो बहुत बरस लगे और उसके बाद अभी अभी जो जीवन गौरव पुरस्कार मुझे दिया है वो मिलने तक मुझे याद है मेरी झोपड़ी की जगह बिल्कुल षण्मुखानंद हॉल के सामने थी. तो उन्होंने कहा लगभग एक रास्ता क्रॉस करने के लिए मेरे झोपड़े से लेकर षण्मुखानंद हॉल तक आने के लिए मुझे 42 साल लगे. मित्रांनो, या वाक्यामधला जो अर्थ आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा संघर्ष लपलेला आहे. एखाद्या लोकेशनला झोपडीत आयुष्य काढणं सुरुवातीचं आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याच्याबरोबर समोर एक सुंदर हॉल बांधला जाणं मुंबईमध्ये आणि त्याच हॉलमध्ये जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांना आमंत्रित करणं आणि तिथं त्यांचा तो पुरस्कार त्यांना दिला जाणं, याचं वर्णन करताना सुद्धा नौशादजींनी या
एका वाक्यात त्यांचा केवढा मोठा संघर्ष या क्षेत्रात इथपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना करावा लागला हे त्यांनी दर्शवलं आहे, हे त्यांनी व्यक्त केलं आहे. ह्याच्यातल्या भावनांपर्यंत जो व्यक्ती पोहोचू शकतो ना, जो कलाकार पोहोचू शकतो ना, तो नेहमीच प्रयत्नवादी राहण्यासाठी धडपडेल. आणि कॉमन मॅन जरी असेल ना, तर त्यांनी हे उदाहरण नक्की लक्षात ठेवावं. उगीच माझ्या जीवनातच फक्त संघर्ष आहे म्हणून रडत बसण्यात काही अर्थ नसतो. ह्या दिग्गजांची वाटचालसुद्धा अशाच काट्याकुट्याच्या रस्त्यावरनं झालेली आहे, हे कधीही विसरायचं नसतं. आपण आपले फक्त प्रयत्न करत राहायचे. बस त्या प्रयत्नांना यश देणं न देणं, यश देण्यासाठी मजबूर होणं, बाकी या सगळ्या गोष्टी त्या विधात्यावर सोडून द्यायच्या असतात. एक ना एक दिवस तो विधाता तुमच्या पदरात यश टाकण्यासाठी मजबूर होतो. अशा पद्धतीने तुमचे अफाट कष्ट झालेच पाहिजेत. आणि हे कष्ट जेव्हा होतात ना, तेव्हा यशाची चिंता नाही राहत. फक्त कार्यरत राहण्यासाठी माणूस धडपडत राहतो, तेव्हा त्याने खूप काही कमावलेलं असतं, खूप काही कमावलेलं असतं. मी तर या विचारांचा आहे आणि या विचारांचा पाठपुरावा करतच मी या कलाक्षेत्रात चालत असतो. कौन क्या कहता है इसकी मैं चिंता नहीं करता. कुछ बड़े ही मीन माइंडेड लोग होते हैं. कुछ लोग पूछते हैं, अरे क्या करता है यार तू, जाने दे यार, छोड़ दे, चल अब तक तूने कितना कमाया ये बता. ऐसे मीन माइंडेड लोगों के सवालों का मैं जवाब देना भी उचित नहीं समझता. कभी कभी मैं कह देता हूँ, अरे यार, आई एम लिविंग माई पैशन, आई एम एन्जॉइंग माई लाइफ इन माई ओन वे. मैं मेरी ज़िंदगी मेरे हिसाब से जीना जानता हूँ और ऐसा जीने में मुझे मज़ा आता है. और मुझे जहाँ मज़ा आता है वहाँ मैं लोगों की फ़िक्र बिल्कुल नहीं करता. एक उसूल है अपना ज़िंदगी जीने का. असं काहीसं मी उत्तर देतो आणि समोरचा व्यक्ती खजील होतो. त्यामुळं पुन्हा एकदा सर्व माझ्या मित्रकंपनीला, कलाकारांना विनंती करेन मी, आपण फक्त कार्यरत राहायचं आहे. आपल्याला जे पॅशन आहे, जी आवड आहे, ते फक्त आपण करत राहायचं आहे. आणि जिथं आपण काही फोकस केली आहे मंजिल, त्या मंजिलकडं कसं पोहोचायचं आहे, त्या रस्त्याने चालत राहायचं आहे. बस बाकी गोष्टी आपोआप घडूच जातात, घडू शकतात. त्या विधात्याला एक ना एक दिवस तुमचे कष्ट पाहून त्यालासुद्धा कीव येते, त्यालासुद्धा हायसं वाटतं, चला आता याला यश देऊयात, आणि तुमच्या पदरात यशाचे मोती बरसायला सुरुवात होते. आशा करतो मित्रांनो, मोहम्मद रफी साहेबांचा हा बैजू बावराचा किस्सा, नौशादजींचा, शकील बदायुनींचा, या 3 मुसलमान लोकांची इन्व्हॉल्वमेंट असलेलं ते हिंदूंचं भजन आज गेली अनेक वर्ष काशी विश्वेश्वर या मंदिरात सकाळी लावलं जातं. याच्यापेक्षा मोठा गौरव कोणत्याही कलाकारांचा दुसरा कुठला असूच शकत नाही, याच मताचा मी आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या त्रिदेवांना, नौशादजी, शकील बदायुनीजी आणि मोहम्मद रफीजी यांना पुन्हा एकदा कवी प्रवीचा खूप खूप मनपूर्वक नमन, प्रणाम, कडक सॅल्यूट.